हेलो हरे राम कृष्ण शांत बसा ना रूप
नाही भाऊ, याचं विको कमी करतो. अरे थोडं ठेवायचं काही बेस वाढव थोडा. जाणे भक्तीचा देवा तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा देवा तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. भक्तीचा देवा तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा देवा तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना पंडित जहाना, हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना. हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना. नाम रूपी जडले चित्त दाता दास मी अंकित, दाता दास मी अंकित, दाता दास मी अंकित. रूप जडले चित्त दाता दास मी अंकित, दाता दास मी अंकित, दाता दास मी अंकित. अनेक नये माझे मना, अनेक नये माझे मना. हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना. माझे मना हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना, तुका म्हणे नवविध भक्तदानी तोचे शुद्ध, भक्तदानी तोचे शुद्ध, भक्तदानी तोचे शुद्ध. अनेक नये माझे मना, माझे मना, माझे मना. हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना. माझे मना हो का पंडित जहाना, हो का पंडित जहाना, पंडित जहाना. हो बार घुमाये, हो बार घुमाये, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुझे दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपे जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझे मना. दिसत थोड्याला. हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका
नवविध भक्ती गाणे तोची शुद्ध अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा विठ्ठल विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा योन्तः प्रवेश्य मम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहित पाणि मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोजते जे स्फुरति प्रदेशं वेदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्या ज्या स्थळी मन जाय माझी त्या त्या स्थळी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पायरुनी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा
अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. प्राप्त प्रसंगी आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे देहू निवासी श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबरायांचा चार चरणाचा आणि भक्ताचं वर्णन करणारा भक्तीचा जिव्हाळा कसा असतो, त्याचा फायदा काय आणि भक्ती जाणून घ्यायची कशी, आणि ज्यांनी भक्ती जाणली त्याला तुकोबराय शुद्ध असं म्हणतात. जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो त्यालाच खरं दैववान म्हणावं. दैववान म्हणजे आपल्या भाषेत भाग्यवान. कोण दैवाचा पुतळा आहे तर आपण भाग्यवान कशालाही समजतो. पारपंचिक जीवनामध्ये थोडंफार जरी काही प्राप्त झालं तरी सुद्धा आपण भाग्यवान समजतो की माझ्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही. परंतु साधू संतांचं भाग्यवान ही व्याख्या आपल्या दृष्टीनं त्यांची व्याख्या वेगळी आहे. ते म्हणतात की जो भक्ती जाणतो नव्हे नव्हे भक्तीचा जिव्हाळा ज्याने जाणला तो खरा भाग्यवान आहे, तोचे दैवाचा पुतळा. मग त्या व्यतिरिक्त अनेक दशग्रंथी असेल, षोडश ग्रंथी असेल, नव्हे नव्हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आदी करून सर्व काय जे शास्त्र असेल असं जाणून पंडित जरी झाला असला परंतु अंतःकरणामध्ये जर भक्तीचा जिव्हाळा नसेल तर तुकोबराय म्हणतात की अशा लोकांना माझ्या मनामध्ये नाही. तो पंडित असेल, शहाणा असेल, परंतु माझ्या मनामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं स्थान ठिकाणी नाही. मग भक्त असावा कसा? माझ्या मनामध्ये कोण आहे? संत कशा असतात, साधू कशा असतात की ज्याचं चित्त नामामध्ये आणि रूपामध्ये एकरूप झालं. नामरूपी जडले चित्त. असा जर महात्मा असेल, असा जर भक्त असेल तर नक्कीच मी त्याचा दासही व्हायला तयार आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात आपल्याला सुद्धा भक्ती जाणायची असेल तर एक भक्ती जाणून चालणार नाही. ज्या नवविधा भक्ती शास्त्रामध्ये सांगितल्या त्या नवविधा भक्ती ज्या न जाणल्या खरा तो शुद्ध आहे. बाकीचं तुकोबराय बाकीच्याचा निषेध करत असतील पण बाकीचा जरी उल्लेख नसला पण शुद्ध कोणाला म्हणावं तर जो भक्ती जाणतो. कोणती भक्ती तर नवविधा भक्ती ज्यानं जाणली असा जो आहे तो खरा शुद्ध आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र देवगाव आणि या देवगाव अशा पवित्र तीर्थस्थळी श्री दत्त जयंती आणि गीता जयंती उत्सव या निमित्तानं श्री नवनाथ ग्रंथ आणि अगस्ती महात्म्य ग्रंथाचं पारायण या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सप्ताह म्हटलं तर 7 दिवसाचा, हा जवळजवळ 9 दिवसाचा आहे, परंतु हा 10 दिवसाचा आहे. सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस. परंतु आपल्याकडे आता गावरान शब्द आहे सप्ताह, आहे की नाही? किती दिवसाचा असला आपण त्याला सप्ताह म्हणतो. असो तर 10 दिवसाचा अगदी येथेच असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थ मंडळी आदी करून परिसरातील सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण सर्व भजनी मंडळी या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी ज्यांचं आहे असे असणारे परमादरणीय हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज मोगल, त्याचप्रमाणे महंत कृष्णानंद सरस्वती महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ब्रह्मवादिनी गयाताई महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण कोंडीराम महाराज बल्लाळ, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण हरी महाराज साबळे आणि आदी करून सर्वच मान्यवर आणि सर्व भाविक मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपली जी प्राप्त वेळ आहे त्या प्राप्त वेळेत अभंगाचा भाव आपण बघण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाला आवर्जून जी उपस्थित मंडळी आहे गुणीजन मंडळी, कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळविला अशा या ठिकाणी एकेकाच्या मनोव्यापारी असे असणारे सर्व दिग्गज मंडळी, त्यामध्ये उत्कृष्ट अशी ज्यांनी पंचपदी गायली महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य हरिभक्तीपरायण
विकास महाराज गवारे तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांनी उत्कृष्ट अशी प्रथम चाल गायली आणि उत्कृष्ट असं नियोजन या सप्ताहाला ज्यांचं आहे असे असणारे महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य हरिभक्ती परायण वाल्मिकी महाराज मोगल, त्यांना उत्कृष्ट अशी ज्यांनी साथ केली असे असणारे महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य. अष्टपैलू व्यक्तिमत्व, कुठलंही काम असलं अगदी अंग झाडून, माऊलीच्या भाषेत झडझडोनी पहिलानी, असं काम ज्यांचं आहे असे असणारे हरिभक्तीपरायण सागरजी महाराज चव्हाण तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण सुरेश महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण जाधव महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण पंडित नाना महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण मोगल महाराज, त्याचप्रमाणे सोनवणे कडूभाऊ सोनवणे, त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी विना घेतलेला आहे असे असणारे हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज राऊत, त्याचप्रमाणे चौकदार आपल्याला लाभलेले आहे हरिभक्तीपरायण रामचंद भाऊ, त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ या ठिकाणी लाभते आहे असे असणारे महाराष्ट्रातील नामांकित मृदंग सम्राट मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण किरणजी महाराज डोंगरे, उत्कृष्ट असं त्यांचं वादन आहे. आणि हा आवाज पंचक्रोशीमध्ये पोहोचवणारे असे असणारे साऊंड सिस्टीम गणेश भाऊ गायकवाड, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे. फक्त साऊंड सिस्टम वाल्याला असं वाटतं रंग भरला पाहिजे, आणि रंग भरवण्याकरता ते काय करतात, थोडा विको वाढवतात. पण सगळ्या माणसाला विको चालत नाही, आवाजावर असतं. म्हणून म्हणत असताना ज्यांना विको लागतो त्यांना द्या, पण मला हा आवाज अगदी तुम्ही व्यवस्थित केलेला आहे आणि शेवटपर्यंत असा राहील. त्यांची ही उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे. उत्कृष्ट आम्ही आल्यापासून हरिपाठातही बघतो, उत्कृष्ट असा त्यांनी रंग या ठिकाणी भरवलेला आहे. म्हणून आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण सर्व जमलेले प्रभुप्रिय श्रोते संत आपल्या प्राप्त वेळेमध्ये खेळीमेळीनं अभंगाचा भाव बघण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल पवित्र असं तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र का म्हटलं जातं? काही ठिकाणी फक्त क्षेत्र असतं. क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी भगवान परमात्मा असेल, अवताराला आलं असेल, किंवा ज्या ठिकाणी साधू संत जन्माला आले असतील, किंवा त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झाली असेल, असं जे ठिकाण असतं त्याला क्षेत्र असं म्हणतात. परंतु तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात? की ज्या ठिकाणी क्षेत्र आहेत आहे पण तीर्थ सुद्धा आहे. पुण्यसलीला या ठिकाणी जी वाहते आहे नदी तिला गंगा असं म्हणतात, परंतु येळगंगा आपण आपल्या भाषेत म्हणतो. अशी असणारी गंगा की ज्या गंगेच्या तीरावरती उगमापासून तर लाखणीला मिळेपर्यंत 1,00,000 लिंग गुप्त रूपानं त्या ठिकाणी त्या नदीच्या तीरावरती आहे. अशी असणारी पुण्यसलीला पवित्र अशी नदी म्हणून तिला तीर्थ म्हणतात. आपल्याला जरी त्याचं महत्व नसेल, परंतु खूप मोठं अगदी त्या तीर्थाचं महत्व आहे. कारण 1,00,000 लिंग उगमापासून लाखणीपर्यंत शिवनाला त्या ठिकाणी मिळते तिथपर्यंत आहे, म्हणून त्या गावाला लाखणी असं नाव पडलं असं दोन्ही लोक सांगतात. म्हणून पवित्र अशी जी नदी आहे, आपल्याकडून त्याचं पवित्र राखलं जात नाही. हिचंच काय, मोठ्या मोठ्या नद्यांचं सुद्धा पवित्र आज आपण बघतो. इंद्रायणीचं सुद्धा पवित्र नाही, कुठल्याच नदीचं पवित्र राखलं जात नाही. परंतु खूप अगदी अनमोल असं तीर्थ आहे, अनेक क्षेत्र आहे. क्षेत्र का तर या ठिकाणी अनेक महान महान साधू संत होऊन गेले. आपण ज्यांचा उत्सव आज साजरा करत आहोत ते अगस्ती मुनी सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहे. त्यांचाही पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. पवित्र अशी पुण्यसलीला या येळगंगेचंही स्नान ते करायचे. परंतु संत बहिणाबाई महाराजांच्या गाथ्यामध्ये ते स्नान करायला जायचे तर खडकी सुद्धा सांगितले. ज्या ठिकाणी खडकेश्वराची आज स्थापना झालेली आहे त्याही ठिकाणी जाऊन अगस्ती ऋषीने त्या ठिकाणी सुद्धा साधना केलेली आहे. म्हणून अगस्ती ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं संत बहिणाबाई की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकवला, ध्वजाचा मान ज्या ठिकाणी सर्व साधू संतांनी संत श्रेष्ठ बहिणाबाई महाराजाला दिला, असं त्यांचं असलेलं जन्मगाव. म्हणून खूप असं पवित्र तीर्थ अनेक क्षेत्र आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की अशा तीर्थक्षेत्राच्या पंचक्रोशीमध्ये आणि या तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी वावर भेटतो आहे. का
तर त्या साधू संतांचे चरणरज या ठिकाणी या भूमीला लागलेलं आहे. न जाणो त्या चरणराजाची धूळ आपल्या कपाळी जर लागली तर आपलं सुद्धा परमकल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण तुकोबराय सांगतात की त्या चरणराजामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे? वासनेचे बीज जडून चरणधुळीचं महत्व तुकोबरायाने सांगितलं की त्यांच्या चरणाची धूळ सहज म्हणजे अशी जाणं नाही, सहज जरी आपल्या मस्तकाला लागली तर जीवनामध्ये वासना कुठल्याही प्रकारची शिल्लक राहत नाही. आणि एवढंच नाही, मग राम नामे उपजे आवडी, म्हणजे ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी भक्तीची गोडी लागली समजून घ्यायचं की कुठल्या तरी पद्धतीनं त्यांच्या कपाळाला या साधू संतांचे चरणरज लागलेले आहे. म्हणून जे जे या ठिकाणी आले ज्यांना ज्यांना या परमार्थाची आवड लागली समजून घ्यायचं की त्या संतांचे कुठल्या ना तरी प्रकारानं होईना आपल्यावरती कृपा आहे. असं असणारं पवित्र तीर्थक्षेत्र, या तीर्थक्षेत्रावरती हा सप्ताह चालू आहे. सप्ताहाचा आज चतुर्थ दिवस आहे. माझ्याकडे सेवा येण्याचं कारण सर्व नियोजक मंडळी आणि सर्व मार्गदर्शक मंडळी, सहकारी मंडळी सर्वांच्या वतीनं आमच्या असणारे परमस्नेही हरिभक्तीपरायण मुरलीधर बापू गायके आणि सर्व मंडळी यांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आली. सेवा करत असताना साधू संतांचा जो उद्देश आहे, काय उद्देश आहे? संत या जगामध्ये ज्या ज्या वेळेस अवताराला येत असतील तर फक्त भक्तीचं महात्म्य वाढवण्याकरता येत असतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. भक्तिभाव धर्म आणि सुख सर्व जीवाला मिळावं या करतांनी संत अवताराला येत असतात. आणि म्हणून प्रयत्न करत असताना संत भक्तीचा मार्ग आपल्याला सांगतात. भक्ती म्हणायचं कशाला, भक्तीचे प्रकार किती, तर थोडक्यामध्ये तुकोबरायांनी या अभंगामध्ये सर्व गोषवारा घेतलेला आहे. म्हणून तुकोबराय जर म्हणत असतील ना की तोच शुद्ध आहे, कोण? जो भक्ती जाणतो. कोणती भक्ती जाणतो? तर नवविधा भक्ती जाणतो, तो शुद्ध आहे. मग आपण सुद्धा ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकोबरायला असं वाटतं की या सर्वांनी नवविधा भक्ती जाणली पाहिजे आणि शुद्ध होऊन त्या भगवान परमात्मा स्वरूपाला मिळाले पाहिजे, नवे नवे भगवान परमात्मा झाले पाहिजे. त्याला भक्त असं म्हटलं जातं. भक्त या शब्दाचाच अर्थ असा आहे, आपल्याकडे शुद्ध शब्द आहे. वायले निघले का दोन भाऊ चार भाऊ तर आपण काय म्हणतो शुद्ध भाषेत म्हणायचं विभक्त झाले, आहे की नाही? विभक्त झाले. आणि विभक्तच्या विरुद्ध भक्त, भक्त म्हणजे एकाग्र झाले, एक झाले, एक स्वरूप झाले. जो एक स्वरूप झाला कोणाशी? भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी जो भक्त एकरूप झाला त्यालाच भक्त अशी संज्ञा आहे. म्हणून भक्त म्हणून त्याची व्याख्याच करायची गरज नाही. भक्त म्हटलं की देव आणि भक्त तुझा नाही विचार, असं ज्या ठिकाणी विचार आहे त्याला भक्त असं म्हणतात.
मग बाकीचे ते दिसतात ना आपल्याला भजताना, तर त्याला गावरान भाषेमध्ये भगत असं म्हणतात. भगत भरपूर आहे, पण भक्त होण्याला खूप पुण्य लागतं आणि भक्त होण्याकरता तेवढा कष्ट सुद्धा घ्यावी लागतात. कारण काय, भगवत परमात्म्याच्या स्वरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचंय. या करता साधू संतांचा प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही जाणत असताना नवविधा भक्ती कशाला म्हणतात हे जाणून जर घेतलं तर नक्की शुद्ध होतो आणि नक्की तोच भक्त होतो. आणि असा भक्त देवाला आवडतो. साधू संताला असा भक्त घडण्याची आणि अशा भक्ताकडून भक्ती महात्म्य वाढवण्याकरता साधू संतांचा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. मग नवविधा भक्ती कोणत्या, आपण असं खाल्लं चरणपून वर जाणार आहोत. नवविधा भक्ती कोणत्या, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्य सख्य आत्मनिवेदनं, अशा नवविधा भक्ती आहे. थोडक्यामध्ये त्याचं विश्लेषण आपण बघू. कारण या नवविधा भक्ती एका भक्ताने एकच भक्ती केली, अंतःकरणापासून केली, तर ते भक्त पुराणामध्ये त्यांचं नाव झालं. नव्हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या भक्ताची कीर्ती राहणार. एकच भक्ती केली, पण तुकोबाराय म्हणतात एक करू नका. तुम्ही एक करत असताना सर्व भक्ती एकदा जाणून घ्या आणि मग जाणल्याच्या नंतर तुम्हाला जे आवडले ना ते करा. मग पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे फक्त ऐकणं. काय ऐकणं, तर सामान्य जर विचार केला श्रवण भक्तीचा, तर श्रवण भक्ती म्हणजे सद्विचार ऐकणं, सद्ग्रंथाचं पठन ऐकणं आणि साधू संतांचा सद्विचार ऐकणं, हे सामान्य झालं. परंतु खरं श्रवण जी भक्ती आहे ती साधू संतांच्या मुखामधून जे महावाक्याचा उपदेश श्री गुरु करतात, साधू संत करतात, त्यालाच आपण माळ घालणं म्हणतो किंवा अनुग्रह घेणं म्हणतो. त्या संतांशी शरण जाऊन त्यांच्याकडून ते प्राप्त करून घेणं म्हणतो. ते कानावाटं आपण ऐकणं, याला खरी श्रवण भक्ती म्हटलेली आहे. दुसरी जी भक्ती सांगितली कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती म्हणजे आता मी इथं उपाय कीर्तन करायला, हिला कीर्तन भक्ती म्हणतातच. परंतु कीर्तनाचा अजून अर्थ शास्त्रामध्ये आपण सूक्ष्म रूपानं जर बघितला तर कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याचं अखंड नामस्मरण करणं, याला कीर्तन असं म्हणतात. म्हणजे आपल्या लक्षात आले पाहिजे नवविधा भक्ती म्हणजे काय. कीर्तन म्हणजे काय, की भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करणं, त्याचं नामस गुणगान गाणं. तिसरी भक्ती सांगितली विष्णू स्मरण, म्हणजे त्याचं स्मरण करणं, अंतःकरणामध्ये अखंड त्याची आठवण ठेवणं. चौथी भक्ती सांगितली पादसेवनम, जे भगवान परमात्म्याची चरणाची सेवा करणं, कुठल्या का प्रकारानं होईना. त्याच्यानंतर सांगितली अर्चन नावाची भक्ती, भगवान परमात्म्याची अर्चना करणं, प्रार्थना करणं. त्याच्यानंतर वंदन. वंदन म्हणजे भगवान परमात्म्याला नमस्कार करणं. नव्हे तो भगवान परमात्मा जडेस्थळी अग्नी काष्टी पाशाने भरून उरलेला आहे, म्हणून अशा सर्वत्र तो भगवान परमात्मा आहे. अशा अनुषंगानं जो वंदन करीत चालतो, जे भेटते भूत देते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान माझा. अशा अनुषंगानं जो वंदन करतो तिला सांगितलं वंदन भक्ती. त्याच्यानंतर सांगितलं दास्य भक्ती, दास होऊन राहणं. आणि या दास्य भक्तीला सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हटलेलं आहे. दास होऊन सेवा करणं, मग समाजाची असेल, साधू संतांची असेल, देवाची असेल, समाजाची असेल, अशा सर्व सेवा करणं, याला दास्य भक्ती म्हणतात. त्याच्यानंतर सांगितली सख्य भक्ती. सख्य भक्ती म्हणजे देवासंग मित्रासारखं वागणं, देवाला आपला सखा करून घेणं. आणि एकदा का देव सखा झाला तर मित्राचं आपल्याला माहिती आहे, मित्राचं एकमेकाचं बोलणं कसं जरी असलं पण तो आतून प्रेम असतं, ते एकमेकाला शिव्याही देतात. बरेचसे मित्र बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो तर एकमेकाला शिव्याही देतात, काहीही बोलतात, परंतु त्याच्या पाठीमागे प्रेमभाव असतो. तिला सख्य भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि शेवटची सांगितली आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे हा देहासह हा आत्मा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करणं. अशा झाल्या नवविधा प्रकारच्या भक्ती. या भक्ती जाणल्या पाहिजे असं तुकोबारायला म्हणायचंय आणि तो शुद्ध आहे. म्हणून आपल्याला थोडक्यामध्ये या प्रत्येक भक्तीचं महात्म्य जाणून घेणं गरजेचं आहे. आता पहिली भक्ती जी श्रवण भक्ती आहे, श्रवण भक्तीमध्ये नाव मोठं कोणाचं झालं, कोणता भक्त सर्वात श्रेष्ठ झाला, तर श्रवण भक्तीचा जो भक्त आहे तो परीक्षिती राजा आहे. श्रवणे परीक्षिते तरला भूपते, आहे का नाही. त्याला 7 दिवसामध्ये मुक्ती मिळाली. अशी असणारी श्रवण भक्ती.
ती परीक्षित राजाने केली. मग श्रवण भक्ती आपल्यालाही करायची आहे, तर त्या भगवान परमात्म्याचे गुणानुवाद अखंड आपण कानानं ऐकणं, आणि ते जर आपण ऐकले तर श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सर्व बात विषय बैसावे देवो. उत्कृष्ट असं प्रमाण काकाने दिलं की श्रवणामध्ये फायदा काय, तर श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, त्याचा फायदा काय, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. एवढं मोठं श्रवणाचं महात्म्य सांगितलं की त्याला सर्व सुख प्राप्त होतं. या त्रिलोक्य साम्राज्याचा तो चक्रवर्ती होतो. एवढं सामर्थ्य श्रवण भक्तीमध्ये. मग श्रवण भक्ती आणि किती सोपे, काहीच करायचं नाही, फक्त ऐकत राहायचं. परंतु ऐकत असताना मात्र जसं परीक्षितीनं ऐकलं, कसं ऐकलं आपल्याला सर्व भाग माहिती आहे, मी जास्त विस्तारात सांगणार नाही, फक्त जाता जाता दिग्दर्शन करून जाणार आहे. तर परीक्षिती राजाला लक्षात आलं की आपण 7 दिवसात मरणार आहोत, आणि असं झाल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये जे अनुताप निर्माण झाला, वैराग्य निर्माण झालं, आणि त्या तळमळीनं त्यानं 7 दिवसामध्ये माझा उद्धार व्हावा अशा अनुषंगानं श्रवण केलं. मग आपण सुद्धा सर्व जे मंडळी आहेत, आपण नेहमी ऐकतो की सर्व मंडळी 7 दिवसातच मरणार आहे. 8वा दिवस 8वा वार अजून काही निघाला नाही, 7च वार आहे, आणि 7 वारापैकी कुठल्या तरी वारी आपण जाणार आहोत. म्हणून असं समजायचं की 7च दिवस आहे आपल्या मागे, आणि अशा अनुषंगानं अशा अंतःकरणाच्या अर्थभावाने आपण जरा श्रवण केलं तर परीक्षित तरले तसे आपण सुद्धा करू शकतो. त्याचा फायदा महाराजांनी उत्कृष्ट असं सांगितलं की साम्राज्य भुवनी सुखी नांदे. दुसरी जी भक्ती सांगितली कीर्तन भक्ती, तर कीर्तन भक्ती कोणी केली, सनकादिकांनी कीर्तन भक्ती केली, नारदांनी कीर्तन भक्ती केली. कीर्तन भक्ती म्हणजे काय, तर कीर्तन भक्ती म्हणजे नाम संकीर्तन करणं, नाम मुखानं अखंड त्याचं गाणं, याला म्हणतात कीर्तन भक्ती. कीर्तन भक्तीचा फायदा काय, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. एवढं कीर्तन भक्तीमध्ये सामर्थ्य आहे, हे अंग हरिरूप होऊन जातं. किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा. कीर्तन भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. श्रवण भक्तीचं सामर्थ्य ऐकलं, कीर्तन भक्तीचं सामर्थ्य ऐकलं, त्यानंतर स्मरण भक्ती सांगितली, विष्णू स्मरण. स्मरण भक्तीचं सामर्थ्य काय, तर स्मरण भक्तीचं सामर्थ्य बऱ्याचशा ठिकाणी साधू संतांनी सांगितलं. त्या भगवान परमात्म्याचं स्मरण आपण जर केलं तर काय होतं, वासुदेव स्मरणे तुटते जन्म मरण व्याधी, अहम कोहम सोहम मुळया सांडे उपाधी, रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवण करणं, त्याचं स्मरण करणं. काय होतं, जन्म मरणाच्या व्याधी काय होतात
तुटून जातात. किंवा वासुदेव स्मरण पाप हरणाचे मूळ, आघनाक्षी मुखे स्मरता वाचा झाली निर्मळ, त्रिविध ताप सोसुनी रूपी स्वरूपी सुमंगळ, असं स्मरणाचं महत्व सांगितलं. म्हणून तिसरी व्यक्ती स्मरण आहे. स्मरण करणं म्हणजे नेमकं काय की फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये अखंड आठवण ठेवणं, काहीच करायची गरज नाही. जसं आपण एखादी वस्तू खूप अतिप्रिय वस्तू आहे आपल्याला आणि मिळत नव्हती, भलती कष्ट करून आपण ती मिळवली आणि ती मिळवलेली वस्तू आपण घरी ठेवलेली आहे आणि आपल्याला अचानक कुठेतरी जाण्याचा योग आला, इतका अर्जंट योग आला की आपण कुलूप लावायचं सुद्धा लावली का लावली असं आपल्याला आठवण नाहीये. आणि मग ज्या वेळेस ती प्रिय वस्तू ती आपण घरात ठेवलेली आहे, अनमोल किमतीची आहे, आपण कष्ट केलेले आहे आणि आपण ती वस्तू सोडून निघून जातो ना, तर अखंड अंतःकरणामध्ये तिचं स्मरण असतं. कुलूप लावले असन का की नसम लावले असेल, खूप महाग मोलाची वस्तू आहे, कोणी घेऊन तर जाणार नाही ना, त्याला कुठं तरी असला ना त्याच्या डोळ्यासमोर त्याचं स्मरण होतं, याला म्हणतात स्मरण. किंवा साखरपुडा झाल्याच्या नंतर नवरदेव नवरी असतात, मुलगा आणि मुलगी, ते एकमेकाचे अंतःकरणामध्ये त्यांना अखंड आठवण असते. मग ते काय नामस्मरण म्हणते असं म्हणतात का तोंडाना, पण अखंड ते आठवण ठेवणं याला म्हणतात स्मरण. या स्मरणाचा फायदा काय सांगितला की जन्म मरणाची व्याधी आपली तुटून जाते, एवढं सामर्थ्य स्मरणात. सुखी सेव ब्रह्मानंद, सुखी सेव ब्रह्मानंद, करू वासुदेव स्मरण. पुढं काय, येणे तुटे रे बंधन, आहे काय, खंडेल कर्माचे विना, वासुदेव जपताची. म्हणजे स्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे. म्हणून स्मरण ही तिसरी व्यक्ती आहे. त्यानंतर चौथी सांगितले पादसेवन. जसे माता लक्ष्मीने भगवान परमात्म्याच्या अखंड चरणाची सेवा केली, अनेक भक्तांनी केली. चरण सेवेचं महत्वही खूप सांगितलं. भगवान परमात्म्याचे चरण तसे सुकुमार आहे, सम आहे आणि अशा भगवान परमात्म्याची चरणाची आपण भक्ती केली, तिला म्हणतात पादसेवन. त्याच्यानंतर सांगितलं अर्चन. अर्चन म्हणजे त्याचा धावा करणं, त्याला अखंड त्याचं स्मरण ठेवणं. त्याच्यानंतर सांगितलं वंदन. वंदन करणं म्हणजे काय, मी सांगून गेलो की जो जो भेटेभूत म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी तो भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. अशा अनुषंगानं जो जो भेटेल त्याला आपण नमन करणं. काय होतं त्याचा परिणाम, तर अहंकार माणसाचा निघून जातो आणि त्याच्या जीवनामध्ये भक्ती वृद्धिंगत होत चालती. अहंकार घालवण्याचं हे साधन आहे कुंती वंदन भक्ती. जो जो भेटलं त्याचं दर्शन घेणं. त्याच्यानंतर सांगितलं दास्य. दास्य भक्ती ही सर्व भक्तीमध्ये श्रेष्ठ सांगितली. का, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून केले रामचंद्र.
दास्यत्व भक्तीचं फल सांगितलं. म्हणून देखील रामचरण दास्यत्व केलं त्या भगवान परमात्म्याचे चरण प्राप्त होतात. चरण भगवान परमात्म्याचे म्हटलं की चरण हा शब्द शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप या अर्थ माहीत असतो. म्हणून भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. अशी असणारी श्रेष्ठ भक्ती दास्य भक्ती आहे. आणि साधू संतांनी दास्यत्व जास्त श्रेष्ठ सांगितलं. तुकोबराय तर म्हणतात दास नाही, तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मद, नवविधा काय बोले जय जय भक्ती द्यावे माझे हत्ती संतजनी. दासाचाही दास होणं कशा करताना, तर संताला माहिती आहे की माणसाला थोडं जरी ज्ञान झालं कुठल्या का गोष्टीचं होईना, की ज्ञान झाल्याच्या नंतर ज्ञानाच्या पाठीमागे त्याचा अहंकार जागा होतो. आणि संत म्हणतात तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्भताठा. तो अभिमान नरकाला नेल्याशिवाय राहत नाही. आणि जो दास्यत्व करतो तो अखंड दास होऊन असतो, त्याच्या मनात कधीच अहंकार येत नाही. म्हणून हनुमंतराय हे सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ ठरले. किती श्रेष्ठ, ज्यांची भक्ती ते करतात त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर प्रत्येक गावाला दिसत नाही, परंतु यांनी दास्यत्व त्या प्रभू रामचंद्राचं केलं तर प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायचं मंदिर. एवढं दास्यत्व श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये 7व्या माळीला नवरात्र जे 9विधा भक्ती असतं, 7व्या माळीला जास्त महत्व असतं. का, तर 7वी भक्ती ही दास्य भक्ती आहे. म्हणून हनुमंतरायानं जसं दास्यत्व केलं तर तसं दास्यत्व आपण जर करत राहिलो तर अहंकार कधीच येणार नाही, परमकल्याण झाल्याशिवाय. एकदा असंच झालं, एक शिष्य साधूकडे आला. त्यानं साधूकडून सांगितलं मला तुम्ही अनुग्रह करा. साधूनं त्याला नाम सांगितलं, त्याला सोहम जपायचं सांगितलं. तो गेला आणि सोहम जपायला लागला. आणि त्याला लगेचच काही काळामध्ये, कारण पूर्व पुण्य जर असेल तर सोहम भाव लगेच प्रगट होतो. त्याचा सोहम भाव प्रगट झाला, त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटायला लागला. परंतु मग आनंद वाटता वाटता त्याला थोडा अहंकार व्हायला लागला. तो पुन्हा गुरुकडे आला. आल्याच्या नंतर गुरुला सांगितलं, काय गुरु महाराज तुम्ही खास कृपा केली माझ्यावर. पण गुरुला असं वाटलं याला का अहंकार झाला ना तर हा वायाला जाईल, कारण अहंकार खूप वाईट आहे आणि अहंकार खूप लवकर होतो माणसाला. मग गुरुनं सांगितलं, ते तू म्हणतो ते बरोबर आहे, परंतु आता माझं तू एक काम आहे, तुला जे मी सोहम सांगितलं ना पर त्याला एक दा लाव म्हणे. मग तो गेला, दा लावला म्हणजे काय झालं, दासोहम, मी दास आहे, दासोहम असं जाऊन त्यानं जप करायला लागला. त्याला काही माझ्या वाटाना, तो इतका कलाकार होता. त्यानं पुन्हा त्याला स लावलं पुढं, सदासोहम. पुन्हा आला, काय गुरुजी म्हणे तुम्ही दा लावायचं सांगितलं म्हणे, पण काही मजा येईना. मी पुन्हा त्याला काय लावलं म्हणे, स लावलं म्हणे. गुरुजी म्हणे तू जा म्हणे पुन्हा दा लाव म्हणे, दास दासोहम याचा जप कर म्हणे. तो गेला, पण काय आनंद त्याला येईना म्हणून त्यानं पुन्हा स लावला, सदा सदा सोहम. असं करता करता पुन्हा आला. गुरुजी म्हणे हे बघाड्या तू किती वेळेस स लाव म्हणे, पण माझा दा त्याच्या आधीच राहू दे म्हणे. कारण संत हे जीवाचं कल्याण होईल अशा अनुषंगानच प्रयत्न करतात. म्हणून दास 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 असं जपत राहा. तू किती वेळेस लावलं पण माझा दा त्याच्या आधी असू दे. म्हणजे काय की अखंड माणसाने दास होऊन असो. दास्यत्व भक्ती खूप श्रेष्ठ सांगितली, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं. त्याच्यानंतर सख्यत्व भक्ती आहे. सख्य भक्ती कोणी केली तर अर्जुनानं केली. मित्रपणा भगवान परमात्म्याशी त्यानं केलं. सख्यत्व निकट म्हणजे सख्यत्व त्यानं अर्जुनानं केलं. त्यामुळं आपल्याला माहितीये भगवान परमात्मा इतका अर्जुनाच्या अधीन झाला. जसे मित्र मित्र एकमेकाला काही बोलतात पण राग येत नाही, तसं भगवान परमात्मा इतका अधीन झाला, इतका अधीन झाला प्रेमाच्या आणि त्या सत्य भक्तीच्या, की अर्जुनानं कितीही चुका केल्या तरी भगवान परमात्मा त्याला माफ करायचा. अर्जुन रुसला तर भगवान परमात्मा त्याला समजून सांगायचं. नव्हे मौलिक ज्ञानावर या ठिकाणी एक ओळी वापरलेली. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतो तू माझं स्वरूप आहे. ज्यावेळेस विभूती योग सांगितलं ना, तू माझं स्वरूप आहे. म्हणून भगवान परमात्मा स्वतः म्हणतो की तो चोरून नेली माझी भगिनी. आहे की नाही, सुभद्रा भगवान परमात्म्याची बहीण आहे आणि ती अर्जुनानं पळवून नेली. मग असा कोणता भाऊ आहे की त्याची बहीण पळून गेल्याच्या नंतर ज्यानं पळून नेले त्याला तो माफ करील. परंतु ते प्रेम आहे, सख्यत्व आहे.
आणि शक्यतो इतकं प्रेम अंतःकरणामधून असल्यामुळं देवाने ते सुद्धा त्याला माफ करून टाकलं. म्हणजे एवढं शक्यतो भक्तीमध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे. म्हणून शक्यतो म्हणजे मित्रपणा. देव आणि मी मित्र आहे अशा अनुषंगाने ती भक्ती आहे. परंतु शक्यतो भक्ती अर्जुनाने केली आणि अर्जुनाने स्वतःचं परम कल्याण केलं आणि शेवटीची आत्मनिवेदन भक्ती सांगितली. ती कोणी केली तर राजा बळीनं केली. आपल्याला बळीचा इतिहास माहिती आहे. 3 पावलं भूमी ज्यावेळेस देवानं मागितली त्यावेळेस संकल्प सोडला. पण तो संकल्प सोडत असताना झारी त्या ठिकाणी घेतली आणि संकल्प सोडायचाय. पण त्यांचे गुरु जे होते खूप कलाकार होते. ते म्हणे यानं जर संकल्प सोडला तर याचं वाटोळच आहे. म्हणून झारीनं संकल्प सोडत असताना त्या झारीमध्ये जाऊन सूक्ष्म रूप धारण करून त्या झारीच्या तोटीशी जाऊन बसले. कोण? शुक्राचार्य. पण हा हे खूप कलाकार होता. याला वाटलं काही गुतलं असं म्हणून काडी घेतली. बळीने आंधळा शुक्र केला, शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. भगवान परमात्म्याला दान देत असताना गुरु जरी असला पण आड जर आला ना तर मग अशा गुरुची गाय करायची नाही. आडा आला म्हणून पुढे येला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. आणि शेवटी भगवान परमात्म्याला त्यांना आपलं सर्वस्व अर्पण करून दिलं. 2 पावलामध्ये भगवान परमात्मे सर्व व्यापलं. 3रा पाऊल ठेवू कुठं म्हटल्याच्या नंतर त्यांना असलेला आपला हा देह सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केला. आणि तो बळीराजा भगवान परमात्म्याला त्यांना अर्पण केल्यामुळे एवढं त्याचं पुण्य वाढलं, एवढं वाढलं की आज सुद्धा भगवान परमात्मा त्याच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून काम करतो. त्यावेळेस त्यानं दान केलं. त्याची जी आई होती त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सहज देवाची नजर त्या आईकडे गेली. देवानं सांगितलं की आई, माता, तुला जर वाईट वाटायचं असेल, तुझ्या मुलाचं राज्य मी घेतलं तर मी तुमचं राज्य तुम्हाला वापस द्यायला तयार आहे. परंतु ती कोणाची? बळीराजाची आई होती. तिनं सांगितलं की हे जे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे हे दुःखाचे अश्रू नाही. माझ्या लेकाचं राज्य गेलं म्हणून मी रडत नाही, हे आनंदाचे अश्रू आहे. का? तर मला आज कळलेलं आहे, भली होई सती नाही गई विरोचन के साथ. बरं झालं मी सती विरोचन राजासंघ म्हणजे पती बरोबर सती गेले नाही. ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. ज्याच्या पुढे भगवान परमात्मा सर्व जगाला दान देणारा, सर्व जगाचं भरण पोषण करणारा तो विश्वंभर परमात्मा माझ्या लेकाकडे हात पसरतोय, याच्यापेक्षा काय भाग्य असावं. का आनंद झाला म्हणून आनंदाचे अश्रू आहे. असा बळीराजा की ज्यानं भगवान परमात्म्याला अखंड आपलं द्वारपाल केलं. भगवान परमात्मा अखंड आपल्या समोर ठेवला. कशानं? तर आत्मनिवेदन भक्ती. म्हणून अशा प्रकारच्या ह्या नवविधा भक्ती आहे. आणि तुकोबराय म्हणतात की जो हा जाणतो खरोखर तो शुद्ध आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नवविधा, तुका म्हणे
ते जाणे तोची शुद्ध. जो नवविधा भक्ती जाणतो तो खरा शुद्ध आहे असं तुकोबराय म्हणतात. म्हणून नवविधा भक्ती थोडक्यामध्ये आपल्याला आपण जाणून घेतली, म्हणजे माहिती करून घेतली. जाणणं वेगळं, माहिती करून घेणं वेगळं. पण याला सुद्धा आपल्या सरळ भाषेत जाणणं म्हणतात. तसं जाणण्याचा अर्थ असा आहे, जाणणं म्हणजे त्याचा अनुभव घेणं. आपल्याकडे एक प्रमाण आहे, उघडा मंत्र जाणा, कृष्ण हरी म्हणा. आपल्याला वाटतं सरळ आहे उघडा मंत्र जाणं, परंतु दवाखान्यात आणलं, डॉक्टर साहेबांनी त्याला औषधं दिले, परंतु लहान असल्यामुळे गोळ्या न देता बाटल्यामध्येच औषध दिलं, द्रव पदार्थ, आणि घरी आणलं. आता घरी आणलं ते औषध सहजासहजी ते मुलं घेतं का? मग आई काय करते, उघडा म्हणजे बाटली उघडा, आहे की नाही? उघडा मंत्र जाणं असं ना, म्हणजे उघडा म्हणजे बाटली उघडा. त्याच्यानंतर त्या आई काय करते, बाटली उघडते, उघडल्याच्या नंतर त्या औषधामध्ये असं बोट बुडवते आणि जाणते. मग ती म्हणते, हे बघ बाळ्या, मी सुद्धा जाणलेलं आहे, कसं आहे ते औषध, अगदी गोड आहे बरं का. आणि जाणा तसं उघडा म्हणजे ग्रंथ उघडा, ग्रंथामध्ये बघा साधू संतांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, आणि मग त्याला जाणून घ्या आणि मग म्हणा, असं आहे. म्हणून जाणं म्हणजे काय, की त्याचा अनुभव घ्या. जसं त्या आईनं औषध गोड आहे की कडू आहे त्याची चव घेतली, त्याचा अनुभव घेतला. तुका म्हणे चाखून सांगे, माझा अनुभव आहे. असं आपल्याला काय करायचं, जाणून घ्यायचंय. हे नवविध भक्ती जाणायचे म्हणजे त्याचा अनुभव आपण घ्यायचा, आणि मग तो अनुभव आल्याच्या नंतर तो खरा शुद्ध आहे. किंवा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारा त्याचं कुळ शुद्ध शुद्ध आहे आणि तोही शुद्ध आहे. म्हणून नवविधा भक्ती जाणून घ्यायच्या आहे. अशा नवविधा भक्ती ज्यानं जाणल्या, काय त्याचा परिणाम झाला, तर त्या ठिकाणी नाम आणि रूप आपल्याला दोन वाटतात, परंतु नाम आणि रूप साधू संतांनी सांगितलं, नाम आणि रूप एकच आहे, जवळजवळच आहे, त्याच्यामध्ये असा विभाग करता येत नाही. म्हणून नाम हाच देव सांगितला कलियुगामध्ये, नाम अवतार, नाम हाच देव आहे. म्हणून नाम आणि रूप दोन्ही एकत्र आल्याशिवाय त्या भक्तीचा अनुभव त्याला येत नाही. आणि दोन्ही एकत्र नाही आले तर मग काय होतं, नामरूपी नाही नामरूपाचा मेळ त्या ठिकाणी आपल्याला बसला पाहिजे, नाही तर मग नामरूपी नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. भक्ती करतो आहोत आपण, नामस्मरण करत आहोत, पण रूप काय, कोणाचं नामस्मरण आपण करतो, ज्याचं नामस्मरण करतो आहोत त्याला आपण जाणलेलं आहे का, त्याची आपली ओळखी झालेली आहे का, हे आपण कळून घेतलं का. अन्यथा काय होतं, मग नामरूपाचा मेळ लागला नाही तर फक्त गोंधळ आहे, वाचेचा गोंधळ, फक्त बोलणं चाललेलं आहे, परंतु जाणून घेणं साधू संतांच्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे. एकदा असं झालं, एका खेड्या गावामध्ये एक सुंदर अशी तरुण मुलगी, 16 शृंगार तिनं केले, सौभाग्याचे अलंकार, हिरवं लुगडं नेसली, हिरवी चोळी घातली, हिरवा चुडा धारण केला, भांगामध्ये गुलाल भरला, सिंदूर भरला, कपाळाला कुंकू लावलं आणि गळ्यात मंगळसूत्र, सर्वच अलंकार आहे. आणि सुवासिनीसारखी 16 वर्षाची तरुण मुलगी पारावर येऊन बसली. सकाळची वेळ होती, महिला मंडळी रानात जायला निघाल्या होत्या कामाला, म्हणून प्रत्येक महिलांनी पाहावं आणि वाटावं काय सुंदर स्वरूप आहे या मुलीचं, काय देवानी हिला स्वरूप दिलं, असं म्हणून वाहवा करायचे, निघून जायचं. सगळ्या बऱ्याचशा महिला निघून गेल्या, पण एक जुनी आजी होती, ती म्हातारी आजी आली, तिनंही बघितलं सुंदर अशी स्वरूपवान मुलगी, सौभाग्याचे अलंकार धारण केलेले, पण तिनं प्रश्न केला, बाई एवढे तो अलंकार धारण केले, पण ज्याच्या नावानं केले त्याचं नाव घे ना. ते म्हणे, आजीबाई नाव कोणाचं घे. आता बरी पंचित आहे का, नाव कोणाचं घेऊ हे जर कळत नसेल, माहितीच नसेल, तर साधं शृंगार करायला काय अर्थ आहे. रांडबेनी देवी शृंगार पैठेला,
नाथबाबांनी 2 शृंगाराचं वर्णन केलं. या अभंगात महाराजांनी जे प्रमाण दिलं, या अभंगामध्ये रांडवेने जे शृंगार केला सांगितला. रांडव कोणाला म्हणतात की ज्यानं कमीत कमी तो जाणून घेतलेला आहे, ज्याला माहिती पण आता तो नाहीये, तिला रांडव म्हणतात. आणि कुंकाना ठाव म्हणे मी आहे व कुंकू कोणाच्या नावानं लावलं हे तिला माहित नाही. ती म्हणते मी सौभाग्यवती आहे होय. अशा 2 स्त्री आहेत त्या. मग साधू संत म्हणतात कुंकानाही ठाव, कोणाच्या नावानं कुंकू लावलं हे कळत नसेल तिच्यापेक्षा बुक्केवाली बरीच. तुम्ही जे प्रमाण दिलं ना, म्हणजे ती रांडव जरी असली पण कोणाच्या नावाने मी आतापर्यंत हा संसार केला, कोणाच्या नावानं हा देह समर्पित केला, कमीत कमी तिला माहिती. जे असा भक्त तरी असावा, त्यानं भक्ती केलेली तो देव जाणून घेतलेला असावा. नका तो देवाजवळ पुन्हा राहू किंवा देव त्याला सोडून द्यायला असू, परंतु तो बरा. परंतु ज्याला देव कोण आहे तेच माहित नाही, भक्ती कोणाची करतोय हेच त्याला कळत नसेल, तर बघा असा भक्त त्याला भक्तच म्हणत नाही साधू संत. म्हणून साधू संतांचं म्हणणं असं की नाम आणि रूप याचा मेळ बसला पाहिजे, नाम रूपाचा संबंध एक झाला पाहिजे. आणि असं त्याच्या जीवनामध्ये असेल ना, असा महात्मा जर मला भेटला ना, तर तुकोबराय म्हणतात मी त्याचा दास व्हायला तयार आहे. 3रं चरण. म्हणतात नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. असा जो असेल तर तुकोबराय म्हणतात मी त्याचा दास व्हायला तयार आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त अशाचा दास होईल. परंतु मग बाकीचे तुकोबराय म्हणतात काही घेणं नाही. पंडित जरी असेल, शहाणा जरी असेल, तर अशा पंडिताचा आणि शहाण्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं घेणं नाही. अभंगाचं 2रं चरण. आणि करो हे माझे
तुकोबराय म्हणतात, भक्ता व्यतिरिक्त नामधारकाच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणी चालत नाही, माझ्या मनात तो नाहीच नाही. कोण? हो का पंडित शहाणा. पंडित नाही आणि शहाणा नाही. मग तुकोबरायला कोण लागतं? तर जो नामस्मरण करतो तो भक्त तुकोबरा आवडतो. म्हणून एक वेळेस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण विठोबा रखुमाई, तोचे दैवाचा पुतळा आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. तुकोबरायच्या मनात जो आहे तो कोण आहे? तर तो भक्तीचा जिव्हाळा तो जाणतो, तो तुकोबरायच्या मनात आहे. म्हणून भक्तीचा जिव्हाळा काय असावा. आणि पंडित तुकोबरायला का चालत नाही? पंडित म्हणायचं कोणाला? तर पंडिताची व्याख्या करत असताना जो दशग्रंथी आहे, अशा दशग्रंथी ज्यांना अभ्यास केला त्याला पंडित असं म्हटलं जातं. 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, 10 ज्यांना त्याचा अभ्यास केला त्याला पंडित असं म्हणतात. मग पंडित म्हणजे नेमकं काय? की ज्यानं घोकमपट्टी केली, घोकमपट्टी करून ते सर्व आत्मसात केलं, परंतु त्याच्यामधला जिव्हाळा मात्र त्याला कळला नाही, त्याचा भाव मात्र त्याला कळला नाही. कारण भाव कळायला जास्त महत्व आहे. बघा तुम्ही, त्याच्या पाठीमागचा भाव जर कळत नसेल तर त्या शब्दाला कुठल्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. घोकमपट्टी करणारे आपण बघतो, म्हटलं जातं, पण त्याचा अर्थ कधीच जाणून घेण्याचा माणसाने जर प्रयत्न केला नसेल त्याला तुकोबराय पंडित असं म्हणतात. त्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त त्या घोकमपट्टीमध्ये आणि त्या ज्ञानाचा अहंकार तो वाढवत गेला. पूर्वीच्या काळात जास्त होते पंडित लोक, आता कमी झाले. एक पंडित त्यानं असं ठरवलं की भारतामध्ये जेवढे पंडित असेल तेवढ्या पंडिताला हरवायचंय आपल्याला. एवढा विद्वान तो होता. कोणताही जरी पंडित असलं तर त्यानं जायचं, त्याच्याशी वाद संवाद करायचा. म्हणजे त्या काळ शास्त्रात खंडन मंडन त्याला म्हणतात. असं खंडन मंडन करायचं आणि त्याला हरवायचं. हरल्याच्या नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्र घ्यायचं आणि घरी घेऊन यायचं. असं करता करता तांग भरलं त्या प्रमाणपत्रानं. एवढे प्रमाणपत्र जमा केले. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये जेवढे पंडित असेल तेवढे हरवले. असा महान पंडित. परंतु आतला भाव नाही, घोकमपट्टी फक्त प्रश्न विचारायचे. आणि असा तो पंडित, त्याच्या कानावर बातमी गेली की अजून एक पंडित हरवायचा राहिलेला आहे, की जो जगत येत आहे, ज्याला अख्खं जग मानतं, असा जो पंडित आहे तो भोजराजाच्या दरबारामध्ये असलेला कालिदास. की ज्या कालिदासानं संस्कृत मध्ये त्या काळामध्ये 7 नाटकं लिहिली आणि ते अख्ख्या जगामध्ये गाजले त्या काळात. एवढा सुंदर असलेला, अनुभवी असलेला, विद्वान असलेला कालिदास नावाचा पंडित. मग त्याला हरवण्याकरता हा निघाल्याच्या नंतर आला भोजराजाच्या नगरीपाशी. आणि त्या काळात नगरीला असा कोट असायचा आणि वेश असेल प्रवेशद्वार. आणि वेशीजवळ आल्याच्या नंतर त्याला ते तांग जे होतं कशानं प्रमाणपत्रानं भरलेलं ते बाहेरच सोडावं लागलं. आणि मग निघाला तो वेशीमधून मध्ये जायला. कोण? पंडित. निघाला, वेशीच्या आत शिरला. इकडल्या बाजूला अशी प्रधानजीची हवेली होती आणि त्या हवेलीला ओसरीमध्ये चौपाळा टांगलेला होता. त्या चौपाळ्यावरती प्रधानजीची सुंदर 16 वर्षाची तरुण मुलगी बसली होती. हा वेशीच्या आत गेला, याचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. सुंदर अशी तरुणी, हातामध्ये त्याच्या फुल होतं. त्या मुलीकडे त्यानं बघितलं आणि ते फुल त्या मुलीकडे त्यानं फेकलं. आता ती अशी काही
घाबरणारी मुलगी नव्हती, कारण ती प्रधानजीची होती. आणि मुलींना धीट असणं गरजेचं आहे. आजचा काळ तर तसंच आहे. जी मुलगी धीट असेल, न घाबरणारी असेल, असं असावं. तशी ती होती. ती ताटकन उठली, उठून पुढं आली आणि त्या पंडितजीला बोलली. जरी पंडित होता पण ती मुलगी काही घाबरली. ती म्हणे, अरे दुसऱ्या, तिसऱ्याची आशा करतो मी, 5व्याची 6वी आहे, 7वी होणार नाही. तो 9 जरी दिलं, 11व्यानं पाणी भरलं आणि 12व्यासारखा तळमळला तडफडला तरी सुद्धा मी तुझी होणार नाही. आता हागण पंडित होता, पण ती काय म्हटली याला काहीच कळलं नाही. तेवढ्यामध्ये एक मेंढपाळ मुलगा, मेंढ्या चारणारा, तो जवळून चालला होता आणि त्यानं ते ऐकलं, कारण तो कालिदासाच्या नगरीत होता. कारण कालिदासाच्या नगरीत सर्वच लोक हुशार. आणि मग त्यानं ते ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर तो हसला. म्हणजे पंडितचे काय म्हटली मुलगी? तो म्हणे, मला काहीच कळलं नाही म्हणे. तुला जर समजलं असेल तर नेमकी मुलगी मला काय म्हटली हे तू सांग म्हणे. म्हणे तुम्ही पंडित, आम्ही मेंढ्या मागचे लोक, तर मला काय सांगू आम्ही आता? नाही नाही म्हणे, ज्या अर्थी तू हसला त्या अर्थी तुला काहीतरी कळालं असं. मग तुम्हाला काय कळालं म्हणे नेमकं? पंडितजी म्हणे, मला आकडे कळाले म्हणे. फक्त काय कळालं म्हणे? अरे दुसऱ्या म्हणजे 2 नंबर कळला, तिसऱ्याची आशा करतो म्हणजे 3चा आकडा कळला, 5व्याची 6वी म्हणजे 5चा आकडा कळला, 6चा आकडा कळला, 9 जरी दिलं म्हणजे 9चा आकडा कळला. त्याच्यानंतर 11व्यानं पाणी भरलं म्हणजे 11चाही आकडा कळला आणि 12व्यासारखा तळमळला तडफडला तरी तुझी होणार नाही म्हणजे 12 आकडा कळला. म्हणजे आकडे कळले त्याला. पण पंडित जे होता वरचं ज्ञान म्हणून आकडे कळले फक्त, बाकी काहीच कळलं नाही. म्हणजे आकडे कळले बा आपल्याला, पण पुढं काय काय म्हणले हे काहीच कळालं नाही म्हणे. मग तो म्हणे, माझ्या भाषेत ऐका म्हणे. आता पंडितजी, ती मुलगी तुम्हाला म्हटली म्हणे, अरे दुसऱ्या म्हणजे काय, ज्या राशी 12 सांगितल्या आपल्या हिंदू पंचांगामध्ये, तर 12 राशीपैकी दुसरी रास कोणती आहे? वृषभ. वृषभाचा मराठीत अर्थ काय होतो? बैल. तिसरी रास कोणती आहे? मिथुन. मिथुनचा अर्थ होतो जोडी. 5वी रास कोणती? सिंह. 6वी रास कोणती? कन्या. 9वी रास कोणती? धनु. धनु म्हणजे धन. 11वी रास कोणती? कुंभ. कुंभ म्हणजे मडकं. आणि 12वी रास मीन आहे. मीन म्हणजे मासा. आता कळलं का म्हणे? तो म्हणे, अजून काही कळलं नाही. आता तो नंबर सांगितला, कोणती राशी हे कळलं, पण अजून ती काय म्हटली हे कळलं नाही. म्हणे, आता माझ्या भाषेत आहे का म्हणे. ती म्हटली म्हणे, अरे बाईला जोडीची आशा करतो. अरे मी सिंहाची कन्या आहे आणि सिंहाच्या कन्याचं लग्न बैलाबरोबर होईल का? आणि बैलाबरोबर लग्न झालं तर तो नाश्त्याला पुरण का? आणि त्याच्यानंतर पुढे म्हटली म्हणे, अरे बाईला जोडीची आशा करतो मी, सिंहाची कन्या आहे, तू 9 जरी दिलं म्हणजे धन जरी दिलं, 11व्यानं पाणी भरलं म्हणजे मडक्यानं माझ्या बापाच्या घरी पाणी जरी भरलं, आणि 12व्यासारखं म्हणजे माशासारखं, मासा जसं पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफड तळमळ करतो, असा किती तडफडला म्हणे, तर तुझी होणार नाही म्हणे. पंडित जसा निघून गेला तर पुन्हा काही आलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भूकंपट्टी करून त्यानं ज्ञान प्राप्त केलं, पण मधला भाव त्याला काही कळत नाही. साधी प्रधानजीची मुलगी ज्या पंडिताला त्याचं गर्वहरण करू शकते, कारण काय तिने आतून जाणलेलं आहे. तसं त्या शब्दाचा भाव, त्या शब्दाच्या पाठीमागे काय भाव आहे हा भाव ज्या वेळेस कळतो त्यावेळेस त्या वाङ्मयाचं, आपण सुद्धा स्तोत्र म्हणतो. बरेचशी मंडळी संस्कृतमध्ये असलेले स्तोत्र म्हणतात, अगदी तोंडपाठ असतात, पण काय म्हणून राहिलं हेच कळत नाही. बरीचशी गंमत अशी आपल्या मंडळीची. आपण नेमकं म्हणतो का त्याचा अर्थ एकदा आपल्या लक्षात जर आला ना, तर मग त्या पूजेचा आणि त्या भूकंपट्टीचा अजून काही आनंद वेगळा आहे. म्हणून तुकोबारायला पंडित नकोय, त्यामध्ये जाणून त्या पाठीमागचा भाव जाणून जो भक्ती करेल असा तुकोबारायला भक्त असावा, असं तुकोबाराय म्हणतात. म्हणून अनेक नये माझे मना हो का पंडित शहारा, म्हणजे पंडित तुकोबारायला लागत नाही. तुकोबारायला लागतो फक्त नामधारक भक्त, की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. आता 2च मिनिटांमध्ये बापूने सांगितलं की 10 मिनिटं आधी सोडा, 9ला आधी 10 मिनिटं सोडा, म्हणजे 10 मिनिटांमध्ये काही परिहार त्यांना देता येईल. म्हणून 2 मिनिटांमध्ये जिव्हाळा कशाला म्हणतात? कारण जिव्हाळा म्हणजे नेमकं काय? आता भक्तीचा जिव्हाळा जाणतो
तो खरा भाग्यवान आहे, तो खरा दैववान आहे. आपण कशालाही भाग्यवान म्हणतो. एखाद्याला मुलगा होत नसेल 10-5 वर्षांनी झालं तो म्हणतो माझ्यासारखं भाग्यवान कोणी. एखाद्याला चालता चालता एखादं धन सापडलं तो म्हणतो सारखं भाग्यवान नाही. एखाद्याचं लग्न होत नव्हतं 32व्या वर्षी लग्न झालं तो म्हणतो सारखं भाग्यवान नाही. पण तुकोबराय अशाला भाग्यवान म्हणत नाही. तुकोबराय जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, किंवा साधू संत अनेक ठिकाणी जो देवाला जाणतो, आम्ही दैवाचे दास पंढरीचे, म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत. का तर आम्ही त्या भगवान परमात्म्याचे दास आहोत. इथं सुद्धा तुकोबराय म्हणतात भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो तो खरा भाग्यवान. आता जिव्हाळा म्हणजे काय 2च मिनिटांमध्ये जिव्हाळा कशाला म्हणतात तर 3 उदाहरणं थोडक्यात देतो. पहिलं उदाहरण आहे जिव्हाळ्याच्या बाबतीत माती आणि पाणी. ज्यावेळेस माती आणि पाणी एकत्र केलं जातं त्याचा चिखल तयार होतं. तो चिखल आपण माती आणि पाणी पुन्हा वेगळं करू शकत नाही, त्याला म्हणतात जिव्हाळा. मग आपले जुने लोक म्हणायचे अहो काय त्यांचं ते प्रेम, माती पाण्याला सोडीना, आहे का नाही, किंवा चिखल मातीला सोडीना असं म्हणायचे जुने लोक. त्याला म्हणतात जिव्हाळा. तर मग जिव्हाळा कसा असावा त्या मातीसारखा आणि पाण्यासारखा. दुसरा जिव्हाळा आहे एखाद्या माणसानं विहिरीचं काम केलं, दुष्काळ पडलेला होता, जवळजवळ 7 वर्ष विहीर झाली, आणि मग गावातले लोक त्याला विचारलं एवढा खर्च केला काही वाटतं का पाण्याचा अंदाज. तू म्हणे आता अगदी जिव्हाळ्यात काम गेलेलं आहे, आता काय झालं पाझरही लागलेलं आहे आणि पाणी सारखं यायला लागलेलं आहे. तसं जीवनामध्ये मग आपण म्हणतो ना आता जिव्हाळ्यात काम गेलं. जिव्हाळ्यात ज्यावेळेस काम जातं त्यावेळेस पाण्याचंही सातत्य असतं आणि तो ओलावा त्या ठिकाणी टिकून असतो. तसाच पारमार्थिक जीवनामध्ये नामाचं सातत्य असावं आणि प्रेमाचा जिव्हाळा असावा. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात जिव्हाळा. मग नामाचं सातत्य म्हणजे अखंड सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, असं सदा नामस्मरण असावं, त्याचं सातत्य असावं आणि अंतःकरणात प्रेमाचा जिव्हाळा असावा, त्याला म्हणतात खरा जिव्हाळा. आता 3रं उदाहरण आहे जिव्हाळा म्हणजे नेमकं काय तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात माशाला जिव्हाळा म्हणजे काय तर पाणी. मीना जिव्हाळा होय जीवन. किती माशाचा पाण्याचा जिव्हाळा आहे. पाणी सोडून मासा एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. आपल्याला माहितीये उंट 6 महिने पाण्याशिवाय राहतो, उंदीर जो आहे तो 3 महिने पाण्याशिवाय राहतो, माणसं सुद्धा 21 दिवस 42 दिवस पाण्याशिवाय राहू शकतात. परंतु हा मासा असा प्राणी आहे की तो पाण्यापासून बाजूला टाकला की लगेच तडफडतो. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळे, अशी तळमळ तडफड त्याची होते. याला म्हणतात खरा जिव्हाळा. म्हणजे कसा तर देवाला सोडून भक्त बाजूला नाही आणि भक्ताला सोडून देव बाजूला नाही, असं एकाग्र त्या ठिकाणी होतं ना, स्वरूप प्राप्त होतं ना, याला खरा जिव्हाळा म्हणतात. जसं माशाचा आणि पाण्याचे पाण्यातून बाजूला टाकला गेला तसं भक्त देवापासून बाजूला झाला तो होतच नाही, याला म्हणतात जिव्हाळा. म्हणून माशाचा पाण्याचा जिव्हाळा असल्यामुळं त्या जिव्हाळ्यात इतकी ताकद आहे बघा तुम्ही. अहो 120चा जरी स्पीड असला प्रवाहाला किंवा 20 फुटाची अशी धार जरी पडत असली तर त्यांचा जिव्हाळा आहे. त्याच्यामुळे तो 20 फुटाच्या धारीतून सुद्धा वासकडे जातो. उलट जल मछली चले बह जाये गजराज. उलट्या पाण्याच्या धारीनं मासा उगमापर्यंत जातो. आणि हत्ती पूर्वी हत्तीचं बळ मोजायचे, याला 1000 हत्तीचं बळ आहे, कोणी म्हणत 10,000 हत्तीचं बळ आहे. आता घोड्याच्या त्याच्यात बोलतात हॉर्स पॉवर म्हणजे काय, घोड्याचं बळ मोजतात. आता पुढच्या काळात कुत्र्याचं मोजतात काय सांगते. म्हणून एवढा बलवान असलेला हत्ती पण एकदा का पुरामध्ये सापडला तर वाहून जातो. आणि एवढा छोटा असलेला मासा पण त्याचा जिव्हाळा त्या पाण्याशी इतका झालेला आहे, एकरूप झालेला आहे की ते पाणी त्याला कितीही जोर असला तरी मागं लुटू शकत नाही. एवढं एकाग्र होऊन भक्ती केली पाहिजे, याला म्हणतात जिव्हाळा. अभंगाचं पहिलं उच्चारण भक्ती का जिव्हाळा, भक्ती का जिव्हाळा, भक्ती का जिव्हाळा, भक्ती का जिव्हाळा
माऊली म्हणा हो का पंडित शहाणा झालेली शिवा जमलेले सर्व प्रभू प्रेस होते संतांच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी अगस्त्य मुनीच्या चरणी नवनाथांच्या चरणी अर्पण करून शिवला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय